नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता वृंदाने घरामध्ये खूपच तमाशा घातलेला असतो. ती सार्थकला आणि सुधाला सांगत असते, काहीही झालं तरीसुद्धा आनंदी या घरची सून होऊ शकत नाही. आणि वृंदा आनंदीला वाटेल तसं सर्वांसमोर बोलत असते. तेव्हा आता सार्थक तिला बोलत असतो, आनंदीला काही बोलायचं नाही, जे काही बोलायचं आहे ते मला बोलायचं. आदर्श पण सार्थकच्या बाजूने ठाम उभा असतो. आदर्श पण बोलत असतो, आई तुला जे काही बोलायचं आहे ना ते मला बोलायचं. आनंदी आणि सार्थकला कोणीही एक शब्द बोलणार नाही. सार्थक आता सुधा आणि वृंदाच्या नाकावर टिचून आनंदीला भेटायला जातो. एकीकडे आनंदीचं पण मन खूप अस्वस्थ झालेलं असतं. मनोज तिला काही ना काही शब्द वापरून घालून पाडून बोलत असतो. तेव्हा आता सार्थक आनंदीची भेट घेणार आहे आणि त्यानंतर वृंदा काकूच्या नाकावर टिचून सार्थक आता आनंदीला घरी घेऊन येताना आपल्याला दिसणार आहे. इकडे आता राजाध्यक्षांच्या घरी रेश्माने सुधाचे कान भरलेले असतात. ती सुधाला बोलत असते, आनंदीने या सगळ्यात सार्थकला अडकवलं आहे. सार्थकचं यामध्ये काहीच घेणं देणं नव्हतं. तिने स्वतःहून सार्थकला तिच्या प्रेमामध्ये अडकवलं आहे आणि म्हणूनच सार्थकला या सगळ्यात अडकवता यावं म्हणून ती ऑफिसमध्ये कामाला लागली. त्यामुळे सार्थक आणि तिची चांगली मैत्री झाली आणि बोलता बोलता सार्थक तिच्या प्रेमात पडला. अशा मुलींना चांगलं जमतं. समोरच्या मुलाला आपल्या जाळ्यात कसं अडकवायचं या मुलींना चांगलंच माहीत असतं. तेव्हा आता सुधा बोलत असते, रेश्मा तू बरोबर बोलत आहे. सुधाला रेश्माचं बोलणं पटत असतं. ती कसलाही विचार न करता सार्थकशी बोलण्यासाठी रूममध्ये जाते. सुधा सार्थकला बोलत असते, सार्थक एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीसुद्धा आनंदी या घरात येणार नाही आणि ती तुझ्या ऑफिसमध्ये सुद्धा काम करणार नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे. तेव्हा सार्थक पण खूप चिडलेला असतो. सार्थक ओरडूनच सुधाला सांगत असतो, आई तू पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर का मी आयुष्यात लग्न केलं तर फक्त आनंदीशी करेन आणि आनंदी यापुढे सुद्धा आपल्या ऑफिसमध्ये काम करणार. ती हे काम सोडून जाणार नाही. हा पण माझा शेवटचा निर्णय आहे. सार्थकचं आता असं बोलणं ऐकल्यावर सुधाला खूपच वाईट वाटत असतं. सुधा मनातच विचार करते, त्या मूर्ख मुलीने माझ्या मुलावर काय जादू केली आहे काय माहीत. हा तर पूर्णपणे बदलून गेला आहे. यापुढे सार्थकशी बोलणं चुकीचं ठरेल. त्यामुळे सुधा आता सार्थकशी काही न बोलता रूममधून निघून जाते. सुधाला सार्थकचा खूपच राग आलेला असतो. सुधा रूममधून गेल्यानंतर सार्थक मनाशीच बोलत असतो, देवा मला कळतच नाही माझं कुठे चुकलं आहे. आनंदीच्या प्रेमात पडून मी चूक केली आहे की बरोबर आहे मला काहीच कळत नाही. परंतु माझं मन मला सांगत आहे माझ्यासाठी योग्य मुलगी आनंदीच आहे आणि मी आयुष्यभर तिच्यावर प्रेम करणार. मला तिच्या भूतकाळाशी काहीच घेणं देणं नाही. सार्थक आता असं मनातच विचार करत असतो. तेवढ्यात तिथे आदर्श येतो आणि आदर्श बोलत असतो, डार्लिंग अजून पण तू इथेच आहेस, आनंदीला भेटण्यासाठी गेला नाहीस का? तेव्हा आता सार्थक बोलत असतो, भाई मी तुझ्यासमोरच जाण्यासाठी निघालो होतो, परंतु काकूने बघितलास ना कसा तमाशा केला. त्यात आई पण मला खूप बोलत होती, या घरी आनंदी आता कधीच येणार नाही आणि आनंदी तुझ्या ऑफिसमध्ये पण काम करणार. सार्थकला धीर देतो आणि बोलत असतो, डार्लिंग तू कोणत्या लोकांचा विचार करतोयस? प्रेम करताना विचार केला नाहीस, मग आत्ता का विचार करतोयस? तू आता एक खूप मोठी चूक केलीस की तू तुझ्या प्रेमाचा त्याग करायला चालला होतास आणि ते पण तुझ्या भावासाठी. मला तर तुझा खूप अभिमान वाटतो, परंतु आत्ता तुझ्या बाबतीत काहीच चुकीचं होणार नाही. सार्थक डार्लिंग मला ते काहीच माहीत नाही. तू आत्ता आनंदीला भेटायला जात आहेस कारण आनंदीची तिथे अवस्था काय आहे ते तुला इथे राहून समजणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू तिच्या खूप जवळचा आहेस. तुझ्याकडे ती मन मोकळं करून बोलू शकते, तसं ती कोणाजवळच बोलू शकत नाही. त्यामुळे सार्थक आता आनंदीला तुझी खूप गरज आहे. कोणत्याच लोकांचा विचार करू नकोस, तू आनंदीला पहिला भेटून ये. सार्थक आता आदर्शला होकार देतो.
आणि आनंदीला भेटण्यासाठी निघणारच असतो तेवढ्यात सार्थकला शकूचा फोन येतो आणि शकूचा फोन उचलल्यानंतर शकू सार्थकला सांगत असते, सार्थक सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. शकू मनातून घाबरलेली असते. तेव्हा आता सार्थक बोलत असतो, शकू तुझा आवाज घाबरलेला का आहे? आनंदी ठीक आहे ना? तेव्हा शकू सांगत असते, सर आनंदी ताई जीव द्यायला गेली होती परंतु अण्णा तिला घरी घेऊन आले आहेत आणि आत्ता ताईंची अवस्था खूपच खराब आहे. मी फक्त एवढंच सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला. सार्थक आता खूपच घाबरलेला असतो. आदर्श सार्थकला विचारतो, काय झालं सार्थक, कोणाचा फोन आहे? तेव्हा सार्थक आदर्शला सांगतो, भाई शकूचा फोन होता, त्या बोलत होत्या आनंदी जीव देण्यासाठी गेली होती परंतु अण्णा तिला सुखरूप घरी घेऊन आले आहेत आणि त्यांची अवस्था खूपच खराब आहे. सार्थक आता रडकुंडीला आलेला असतो. तेव्हा आदर्श बोलत असतो, डार्लिंग विचार कसला करतोयस, तुला आता आनंदीजवळ जायलाच हवं. सार्थक आता धावतच खाली येत असतो. तेवढ्यात हॉलमध्ये सगळेच जण असतात. आदर्श पण सार्थकच्या मागे हॉलमध्ये येतो. तेव्हा सुधा आता सार्थकला अडवते आणि विचारत असते, सार्थक एवढ्या घाईने कुठे चालला आहेस? त्या मूर्ख मुलीला भेटायला जर का चालला असशील ना तर घराबाहेर जाण्याची गरज नाही आणि जर का घराबाहेर पडलास तर तुझी गाठ माझ्याशी आहे. सार्थक आता आदर्शकडे पाहतो. आदर्श सार्थकला धीर देतो आणि इशारानेच सांगत असतो, सार्थक तू पहिल्यांदा इथून निघून जा, इथे काय होतंय ते मी बघून घेईन. तेव्हा आता सार्थक कोणाशी काही न बोलता घराच्या बाहेर पडतो. दुसरीकडे आता लीना आनंदीसाठी चहा घेऊन आलेली असते. त्यावेळी मनोज पण तिथे येतो आणि आनंदीला बोलत असतो, आनंदी जर का तुला या घरात राहायचं असेल ना तर 4 पैसे कमवावे लागतील, नुसतंच या घरात राहून चालणार नाही. तेव्हा आता लीनाला तर खूप मोठा धक्का बसतो. स्वतःचा भाऊ आपल्याच बहिणीशी असं का बोलत आहे आणि आपलीच बहीण स्वतःला इतकी जड का झाली आहे? मनोज आता असं बोलून तिथून निघून जातो. लीना आनंदीला समजावत असते, आनंदीताई तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना सवयच आहे प्रत्येक वेळी टोचून बोलायची, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला वाटेल ते करा. घरामध्ये कोणी काय बोलतंय, कोणी तुमच्याशी तोडून बोलत आहे या सगळ्याकडे लक्ष देऊन तुम्ही तुमची अवस्था खराब करून घेऊ नका. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी देखील घ्या, असं आता लीना आनंदीला प्रेमाने समजावत असते. दुसरीकडे आता बिचारा सार्थक आनंदीला भेटण्यासाठी निघालेलाच असतो. तेव्हा वृंदा नाटक करत सार्थकला आत बोलवते. वृंदा चक्कर येण्याचं नाटक करते आणि मुद्दामूनच सार्थकला आत बोलवून घेते. त्यावेळी सार्थक आनंदीला भेटण्यासाठी जात नाही, कारण वृंदाने तर घरामध्ये तमाशाच केलेला असतो. त्यावेळी सार्थक कोणाशी काही न बोलता गप्प आपल्या रूममध्ये निघून जातो. दुसऱ्या दिवशी सार्थक आता ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. नेहमीप्रमाणे सार्थक ऑफिसला जाणार असतो, परंतु आनंदी थोडे दिवस ऑफिसला येणार नसते. तेव्हा आता सार्थक ऑफिसला पोहोचल्यानंतर एकटक आनंदीच्या चेअरकडे पाहत असतो आणि त्याला आनंदीची खूप आठवण येत असते. सार्थक आता आनंदीच्या आठवणीत रमलेलाच असतो. तेवढ्यातच ऑफिसमध्ये सुधा येते. सुधाला पाहिल्यानंतर सार्थक विचार करतो, आई अचानक इथे का आली आहे? आणि ती खूप रागातच असते. सुधा बोलत असते, सार्थक जर का आनंदी तुला हवी असेल ना तर माझा आणि तुझा कायमचा संबंध संपला आणि ती आनंदी या ऑफिसमध्ये पण मला नकोय. तेव्हा आता सार्थकला काय बोलावं काहीच कळत नाही. बिचारा सार्थक पूर्णपणे तुटून जातो आणि सुधा आता रागातच ऑफिसमधून निघून जाते. सार्थकला काय बोलावं आणि काय करावं काहीच कळत नाही. तेव्हा आता सार्थक विचार करतो, मी जर का आनंदीला आत्ताच्या परिस्थितीत साथ दिली नाही तर मी खूपच मतलबी मुलगा आहे असं मला वाटेल. तेव्हा आता सार्थक मनाशीच ठरवतो, मी काही झालं तरीसुद्धा आनंदीला भेटणार. वृंदा काकू सुद्धा घरातील कोणी काही बोललं तरीसुद्धा मी आनंदीला भेटणार. आणि आता मित्रांनो, पुढील काही येणाऱ्या भागात म्हणजेच 7 ऑक्टोबरच्या भागात सुधाचं काही न ऐकता सार्थक आता आनंदीला घरी घेऊन येतो. तेव्हा त्यावेळी वृंदा सार्थकला दारातच अडवते आणि बोलत असते, या अवदसेला घरात घ्यायचं नाही. तेव्हा सार्थक पण वृंदाच्या अंगावर जोरात ओरडतो, काकू आनंदीला बोलताना 10 वेळा विचार कर. तिला खेचतच घरात घेऊन येतो
आणि समोरच देवाजवळ असलेलं कुंकू आनंदीच्या डोक्याला लावतो आणि वृंदाला ओरडून बोलत असतो, आत्ता ही माझी धर्मपत्नी आहे, त्यामुळे तिला कोणीही काही बोलायचं नाही आणि आनंदीच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. ते सगळं पाहिल्यानंतर सुधाला तर खूप मोठा धक्का बसतो. आदर्श आणि अक्कू तर खूपच खुश होतात, परंतु एकीकडे आनंदीला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती एकटक सार्थककडेच पाहत असते. आता मित्रांनो, खऱ्या अर्थाने सार्थक आणि आनंदी एकत्र येणार आहेत. मालिका पुढे काय वळण घेणार, सुधा आनंदीचा स्वीकार करणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मालिकेच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.